सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना। तृतीया तिथी सकाळी 11:25 वाजता सुरू होत असली तरी हिंदू धर्मात सण उदय तिथीनुसार सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी साजरा करण्याची पद्धत आहे। धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे। हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो। या दिवसाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। मुख्य महत्त्व। अक्षय फळ। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय नाश होत नाही। या दिवशी केलेले दान जप आणि पुण्यकर्माचे फळ कायम टिकते अशी धारणा आहे। परशुराम जयंती। या दिवशी विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता। युगादी। पौराणिक कथेनुसार त्रेतायुगाची सुरुवात याच दिवशी झाली होती। परंपरा आणि विधी। खरेदी। सोने किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा सर्वोत्तम मुहूर्त समजला जातो। यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो असे मानतात। पितृतर्पण। या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना पाणी आणि अन्नाचे दान दिले जाते। दान। कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी भरलेले माठ, घट, पंखे, छत्री आणि सातूचे पीठ दान करण्याची प्रथा आहे। कृषी आणि सांस्कृतिक पैलू। हळदी कुंकू। महाराष्ट्रात चैत्रगौरीचे विसर्जन याच दिवशी उपाय केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते। कलशदान। पाण्याने भरलेला तांब्याचा किंवा मातीचा कलश दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पुण्य मिळते। सोन्याची खरेदी। या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे संपत्तीत अक्षय वृद्धी होते। महालक्ष्मी पूजन। संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावून श्रीसूक्ताचे पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात। जवस आणि सातूचे दान। या दिवशी धान्य दान केल्याने घरातील अन्नाचा साठा कधीही संपत नाही। पाणी पाजणे। तहानलेल्यांना पाणी किंवा शरबत पाजल्याने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते। या उपायांमुळे कुटुंबात शांती, प्रगती आणि सकारात्मकता टिकून राहते। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट टाका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहधनं पुरय पुरय नमः।